म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. कोणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले, तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसला, हे लक्षात ठेवा. धाराशिवमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेत्यांवर रोख दाखवत असे विधान केले. यामुळे महायुतीत मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य रंगले. महायुतीचा मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांनी तर आपली नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली. या विधानानंतर शिवसेना आमदार आणि नितेश राणेंचे बंधू निलेश राणे यांनी एक्सवर एक पोस्ट केली. नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोलले पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतो याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, अशी पोस्ट निलेश राणे यांनी केली. यानंतर नितेश राणे यांनी देखील या पोस्टला उत्तर म्हणून निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात अशी पोस्ट केली. यानंतर निलेश राणे यांच्याकडून ही पोस्ट डिलीटही करण्यात आली. की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही. यावर शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करत नितेश राणे यांना नीट वागा, नीट बोला असे वडिलकीच्या नात्याने समजवणारी पोस्ट निलेश राणे यांनी केली. पण हे काय, छे छे, निलेश राणे यांनी इतक्या लवकर पोस्ट डिलीटही करून टाकली. अरे रे रे, बात कुछ हजम नाही हुई, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते नितेश राणे यांना उद्देशून म्हणाले, कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे, त्यामुळे मी संबंधित मंत्र्यांशी चर्चा देखील केली आहे. त्यांनी स्वतः याबाबत मला सांगितलं की माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावर मी त्यांना सांगितलं की तुमच्या मनात काहीही अर्थ असला तरी राजकारणात लोकांमध्ये त्या वक्तव्याचा काय अर्थ होतो हे अधिक महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं अशा प्रकारे बोलणं योग्य नाही. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. ही बाब नितेश राणेंनीही मान्य केली. नितेश राणे यांच्या या विधानामुळे एकीकडे महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत, तर दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाने नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांना डिवचणारे बॅनर झळकावले आहेत. शिवसेना उभाटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी ठाण्यातील मुख्य रस्त्यावर एक भला मोठा बॅनर लावला. या बॅनरवर लिहिले आहे की मी तुषार दिलीप रसाळ, दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता बाप, देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत. बॅनरवर असा मजकूर लिहिल्याने शिवसेना उभाटाने नितेश राणेंना चांगलेच डिवचले. आता नितेश राणे यावर काय प्रतिक्रिया देतात? शिवसेना उभाटा आणि नितेश राणेंचा नव्याने वाद सुरू होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.